संविधानाचा आदराज. चला करूया संविधानाचा आदराज. ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार. ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. अनेक थोर नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर स्वतंत्र भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालण्यासाठी संविधान तयार करण्यात आले. घटना समितीने घटनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह 7 जणांची 29 ऑगस्ट 1949 रोजी खरडा समिती नेमण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या अथक परिश्रमातून भारताचे समृद्ध संविधान तयार करण्यात आले. संविधानामुळेच प्रत्येक भारतीयास समान हक्क, समान अधिकार मिळालेले आहेत. 26 जानेवारी 1950 पासून स्वतंत्र भारतात नव्या राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक शाळा व सरकारी कार्यालयात ध्वजारोहण केले जाते. या प्रसंगी मला अभिमानाने म्हणावेसे वाटते की थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान. प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान. जय हिंद, जय महाराष्ट्र.